जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालाय। सांगली जिल्ह्यातील अंदाजे 24 पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये आहेत। या नागरिकांची सर्व सुरक्षिततेची व्यवस्था घेण्यात आली असून हे सर्व नागरिक सुरक्षित आहेत। या नागरिकांना सांगली जिल्ह्यात लवकरात लवकर परत आणण्याकामी राज्य शासनातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले। पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या ठिकाणी पर्यटक अडकले असल्याचं त्याबाबतची माहिती मिळण्यास नागरिकांसाठी हेल्पलाईन श्रीनगर येथे स्थापन करण्यात आले। पर्यटकांमध्ये सांगली जिल्ह्यात शहरातील 4, कडेगाव तालुक्यातील 5, पलूस तालुक्यातील 8, मिरज तालुक्यातील 7 असे एकूण 24 नागरिक आहेत। जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून संपर्क केला असता हे पर्यटक सुरक्षित आहेत। काही पर्यटकांशी जिल्हाधिकारी काकडे यांनी स्वतः संपर्क केला असता यामध्ये त्यांनी सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, तसेच स्थानिक तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी काकडे यांनी केले। पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील अंदाजे 24 नागरिक हे आज जम्मू काश्मीरमध्ये आहेत। ह्या नागरिकांची सर्व सुरक्षिततेची व्यवस्था घेण्यात आलेली आहे। या आम्हाला कळलेल्या माहितीनुसार जे 24 नागरिक आहेत त्यातील सांगली शहरातील 4 आहेत, कडेगावमधले 5 आहेत, पलूसमधले 8 आहेत, मिरजमधले 7 आहेत, असे एकूण 24 नागरिक अडकलेले आहेत। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डिझास्टर मॅनेजमेंट सेल मार्फत आणि मी स्वतः यातील काही नागरिकांना फोन केला आणि त्यांनी मला हेच सांगितलं की आम्ही आता सुरक्षित आहोत। राज्य शासनामार्फत त्यांना लवकरात लवकर विमानाने मुंबईला अथवा पुणे येथे आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मी या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील सर्वांना असं सांगू इच्छितो की जे नागरिक जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत ते सर्वजण सुरक्षित आहेत। लवकरात लवकर त्यांना आपण पुन्हा सांगली जिल्ह्यामध्ये आणणार आहोत।